मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. 20 जणांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अखेर जाहीर प्रवेश. शिंदे सेना व्हेंटिलेटरवरती. मित्रांनो बघूया महत्वाची बातमी. देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कमी लेखनं अखेर भाजपला देखील महागात पडलंय, तर शिंदे सेनेच्या मात्र पुरतं अंगलट आलंय. कारण की ज्यांचं संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंसोबत गेलंय ते ठाकरेंविना कसे राहतील, हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आज सर्वांनी विचारात घ्यायला पाहिजे होता. नेमकं काय घडलंय, मुंबईमध्ये काय घडलंय काय, मित्रांनो बातमी शेवटपर्यंत तुम्हाला बघावी लागेल, जेणेकरून महाराष्ट्राच्या या राजकीय दृष्ट्या मानल्या गेलेल्या सर्वात मोठ्या भूकंपाच्या संकेताने आणि भूकंपाने महाराष्ट्रात सर्वात मोठी ठाकरे लाट सुरू होते. आपण जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जर कडवट शिवसैनिक असाल तर खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, कडवट कट्टर शिवसैनिक. मित्रांनो आणि तुमच्या गावाचं नाव देखील लिहा. महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आपणाला पाहायचंय. मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी लेखनं भाजपला कित्येक वर्षांपूर्वी महागात पडलं होतं. ज्या ज्या वेळेस शिवसेनेशी गद्दारी झाली, ज्या ज्या वेळेस शिवसेनेतून मोठमोठे नेते बाहेर पडले, त्या सगळ्यांचा आत्मविश्वासाचा फुगा त्याच वेळी फुटल्याचं आपण पाहिलंय. आणि हा फुगा फुटत असताना ठाकरे मात्र अतिशय मोठ्या हिमतीनं पुढे लढत चालले होते. नेते पुन्हा वापसीच्या तयारीमध्ये होते, मात्र ठाकरे त्यांना विचारत नव्हते. अशा प्रकारची गत शिवसेना गद्दारी करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत घडलेली आपण सर्वांनी पाहिलंय. आता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मोठमोठे राजकीय भूकंप आता कमी वाटतात, परंतु शिंदेंनी केलेला राजकीय भूकंप सर्वात जास्त मोठा महाराष्ट्राच्या दृष्टीने होता आणि तो त्यांनी यशस्वी देखील केला. मात्र मित्रांनो नेत्यांना फोडल्याच्या नंतर, आमदारांना मंत्र्यांना फोडल्याच्या नंतर तुमचा पक्ष मोठा होईल किंवा तुम्हाला स्वतःला पक्ष येईल, हा तुमचा मोठा भ्रम होता. कारण की या नेत्यांना मोठे करणारे जे सामान्य शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक हे जर तुमच्याकडे नाही आले तर तुम्ही कशा काही निवडणुका लढू शकता, हा मोठा पॉइंट त्यांच्या समोर होता. कारण की ग्राउंड लेवलला काम करणारा जोपर्यंत शिवसैनिक तुमच्या बाजूने येत नाही तोपर्यंत तुम्हाला एखादी सार्वभौमिक निवडणूक जिंकणं खूप अवघड असतं. याचा प्रत्यय एकनाथ शिंदेंना लोकसभेच्या वेळी आलेला दिसतोय. आणि मित्रांनो आता सगळ्या घडामोडी जास्तीत जास्त उलट दिशेने फिरू लागल्याने आमदारांचा प्रवेश, मंत्र्यांचा प्रवेश आणि खासदारांचा प्रवेश या सगळ्या बाबी आता हळूहळू घडताना दिसू लागल्या आहेत. हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून घडलेला सर्वात मोठा राजकीय भूकंप म्हणावा लागेल. मित्रांनो सध्याच्या घडीला देशाच्या राजकीय वाटचालीमध्ये उद्धव ठाकरेंचं खूप मोठं महत्वाचं स्थान होतं, मात्र भारतीय जनता पार्टी ते विसरलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्या नेत्यांना त्या जागेवरती बसवण्याचं काम देखील शिवसेनेने केलंय, हे आपण विसरता कामा नये. कारण तशा प्रकारचा उद्धव ठाकरेंनी केंद्राला आपला पाठिंबा आणि आपल्या हिमतीवरती खासदार निवडून दिले होते. मित्रांनो तशा प्रकारची आता उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष चिन्ह सगळंच गेल्याच्या नंतर मात्र आता आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. काही आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, तर बाकीच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आम्ही जातोय, घरवापसी करतोय अशा प्रकारचं सुतवाच केल्याच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल, आगामी काळात कोणते आमदार पक्ष फोडतील याची यादी जणू काही प्रसिद्ध होते. मित्रांनो आमदार जाणं, खासदार जाणं
त्या पक्षाला किती महागात पडू शकतंय हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे। यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी काळामध्ये आपल्या नेत्यांना कसं अडवते हा मोठा प्रश्न आहे। कारण की मुंबईतील जवळजवळ 15 ते 30 नगरसेवक देखील आता कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदेची साथ सोडणार आहेत। मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाल्याच्या नंतर त्यांना निवडून येण्याचा मार्ग शून्य होईल आणि पुन्हा आपण पडू या भीतीने नगरसेवकांनी पुन्हा ठाकरेंच्या दिशेनं जाण्याचं ठरवलं आहे। हा ठाकरेंचा मुंबईतला पहिला मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल, जेणेकरून या मास्टर स्ट्रोकने शिंदे सेना संपूर्णपणे घायाळ झाल्याचं जाणू लागले। पहिल्यांदाच हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अशा स्वरूपाचा मोठा राजकीय भूकंप आणि प्रवेश पाहायला मिळेल। मित्रांनो, या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांना घेण्याचं तर ठरवलंय, परंतु काही लोकांना तंबी देखील दिलेली आहे। जर तुम्हाला आमच्या स्थानिक ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांना सोडून जर तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर माझ्या निष्ठावान शिवसैनिकांचं काम तुम्हाला करावं लागेल। या अटीवरच उद्धव ठाकरे या नेत्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊ शकतात। राहिली दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिंदे यांच्या आमदारांना अजित पवार कोणत्याही प्रकारचा निधी देत नाही। त्यांची कामं करण्याची अडचण प्रचंड स्वरूपात वाढल्याचं आपणास सर्वांना माहीत पडलंय। यावेळी दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिंदेच्या मंत्र्यांवरती आमदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या दिशेनं पाठवत आहे। या दोन्हीच्या मध्ये आता शिंदे सेना खूप मोठ्या प्रमाणात अडकल्याने आगामी काळामध्ये शिंदे सेनेचं काय होणार ते देव जाणं, परंतु सध्या तरी मात्र या आमदारांची अस्वस्थता प्रचंड वाढल्याचं जाणवू लागलं आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या समोर असलेली आमदारांच्या अपात्रतेची याचिका, त्यानंतर शिवसेना पक्षाने चिन्ह याबद्दलची याचिका, त्याचवेळी राहुल नार्वेकर निवडणूक आयोग यांच्याबद्दलच्या याचिका आता त्यांचा निकाल लागण्याच्या दिशेनं सुरू झालंय। या सगळ्या एकंदरीत घडामोडींचा ताण आता या सगळ्या आमदारांवरती पडू लागल्याने त्यांचं आगामी काळामध्ये काय होणार, आपलं राजकारण कुठे शिजणार या गोष्टी त्यांना अतिशय प्रखरतेने जाणवू लागल्या असल्या कारणाने काही आमदारांनी आदित्य ठाकरेंशी संपर्क केल्याची देखील महत्त्वाची बातमी मध्यंतरी प्रसार माध्यमावरती पसरली होती। मग आता कोणकोणती आमदार शिंदेंना सोडून भाजपात जातील आणि कोणते आमदार उद्धव ठाकरेंकडे येतील हे आगामी काळ जरी ठरवत असला तर देखील आमदारांची अस्वस्थता महाराष्ट्रात मात्र प्रचंड भूकंपाचे संकेत देऊ लागले आहे एवढं सांगून जाते। मित्रांनो, हा उद्धव ठाकरेंसाठी आपल्या पक्षासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। तेव्हा आगामी काळात चित्र कसं राहील हे आपण वाट बघूया। धन्यवाद।